नमस्कार, काय म्हणताय? आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत चटकदार आणि आंबट गोड लिंबाचं लोणचं। आता हे जे लिंबाचं लोणचं आहे हे अगदी झटपट आपण बनवणार आहोत, म्हणजे अगदी मोजून 10 ते 15 मिनिटात आपलं लोणचं हे वर्षभरासाठी तयार होणार आहे। आणि हे वर्षभर टिकणारं लोणचं फ्रीज मध्ये न ठेवता सुद्धा तुम्ही बाहेर ठेवू शकतात। बाहेर ठेवलं तरी ते आरामात वर्ष 2 वर्ष टिकेल आणि जेवढे वर्ष ते बाहेर राहील किंवा मुरेल तेवढे त्याची चव अजून वाढत जाईल। आता आजची ही जी रेसिपी आहे लिंबाच्या लोणच्याची, कमेंट मला या ठिकाणी आपल्या सुरसेताईंनी केली होती। तर सुरसेताई, आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। चला जाऊया किचन मध्ये आणि रेसिपी बघूयात। छान पिवळी रसरशीत लिंबा, की ज्याची साल पातळ आहे अशीच मला लिंब हवी होती। तरी साधारण पिवळी छान अशी 8 लिंब मी घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत आहे, ते हाताने अगदी छान दबतायत, म्हणजे एकदम भरपूर रस त्याच्यामध्ये आहे। तर ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि धुतल्यानंतर ती एकदम कोरडी करून घ्यायची आहेत। अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश नकोय। अशी सगळी लिंब आपण छान पुसून घ्यायची आहेत आणि पुसून घेतल्यानंतर ती आपल्याला चिरून घ्यायची। चिरत असताना जेवढे बारीक तुकडे करता येतील तेवढे बारीक तुकडे आपण करून घेणार आहोत, जेणेकरून तुकडे करत असतानाच त्यातनं बिया या पटापट सेपरेट होतात। कारण की जेवढं तुम्ही बारीक चिराल त्यातनं बी ही पटकन बाहेर निघायला मदत होते। तुम्ही बघू शकता आपण अगदी छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। जेवढे होतील शक्य तेवढे बारीक तुकडे आपण त्याचे केलेले आहेत आणि त्यामुळे आता साधारण सगळ्याच तुकड्यांमधनं बिया आपल्या सेपरेट झालेल्या आहेत। अगदीच काही ठिकाणी एक दोन राहत आहेत, त्या आपण सुरीच्या मदतीने काढून घेणार आहोत। चमच्याच्या किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही ते इझिली काढू शकतात। तुम्ही बघू शकता आपले जे तुकडे आहेत छोटे छोटे, त्यामधल्या तर बिया ऑलरेडी सेपरेट झालेल्या आहेत। तर सुरीच्या मदतीने जे काही राहिलेल्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत। कारण त्यामध्ये एक जरी बी राहिली अगदी छोटी जरी, तरी आपल्या लिंबाच्या लोणच्याला कडवटपणा त्याने येऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत लिंब होती, त्यामुळे चिरतानाच त्यातनं भरपूर रस बाहेर पडलेला आहे। त्यामुळे त्याच ताटामध्ये आपण ठेवणार आहोत। फक्त बिया मात्र चमच्याने हलक्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। कुणाकडे जर जागा असेल तर या बियांची झाडं तुम्ही लावू शकतात, कारण लिंबू हे खूप छान आहेत। अगदी पातळ कागदासारखी साल आहे, त्यामुळे हेच लिंबू आपल्याला लोणच्यासाठी वापरायचे आहेत। तर हे जे सगळे बारीक केलेल्या फोडी आहेत या आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि जो काही रस आपल्या ताटामध्ये आहे तो सगळा अगदी छान निपटून आपण त्या भांड्यामध्ये टाकणार आहोत, ज्याचा उपयोग हे जे लिंबाच्या फोडी आहेत या बारीक करण्याला होणार आहे। तर अतिशय छान आपण पेस्ट याची करून घेतलेली आहे। जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान पेस्ट आपण याची करून घेतली आहे। माझ्याकडे जो कप आहे त्या कपाने साधारण 1 कप ही पेस्ट आपली भरलेली आहे आणि त्याच कपाने आपल्याला 2 कप बारीक चिरलेला नैसर्गिक गूळ आपल्याला वापरायचा आहे। तुम्ही जर वाटीचं माप घेतलं असेल किंवा दुसऱ्या कोणत्या भांड्याचं माप घेतलं असेल तर त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ यामध्ये घालायचा आहे। म्हणजे 1 कप जर पेस्ट असेल तर त्याला 2 कप गूळ घालायचा आहे आणि साधारण त्याच्यावर 4 ते 5 चमचे साखर आपल्याला घालायची आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही गुळाचा कुठलाही गोड पदार्थ करतात त्या गोड पदार्थामध्ये गूळ टाकल्यानंतर साधारण 3 ते 4 चमचे साखर घातल्याने त्या पदार्थाची गोडी मेंटेन राहते आणि तो पदार्थ हवा तेवढा गोड आपल्याला यामध्ये मिळतो। आता हे सगळं छान हलवून घ्यायचंय। हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालणार आहोत। हे जिरे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे भाजत असताना त्याचा तडतडण्याचा आवाज येईल इतपत ते भाजायचंय आणि गार झाल्यानंतर ते बारीक करायचंय। बारीक करत असताना मिक्सरच्या भांड्यात खूप बारीक अगदी पावडर करायची नाहीये, आपल्याला ते खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचंय। खलबत्त्यामध्ये कुटत असताना जर तुम्ही ओट्यावर कुटणार असाल तर एक जाड नॅपकिन किंवा कुठलंही जाड कापड आधी टाकायचं आणि मग त्यावर तुम्ही ते कुटू शकतात। तर खलबत्त्यामध्ये ही जिऱ्याची छान पावडर करून घ्यायची आहे। जाडसर भरड आपल्याला त्याची करायची आहे। तुम्ही बघू शकता आपण मस्त जाड भरड करून घेतलेली आणि भाजल्यामुळे त्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आता ही सगळी जिऱ्याची भरड आपण या मिक्स केलेल्या आपल्या त्या मिश्रणामध्ये घालणार आहोत। आता त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरचीचा तिखट, की ज्यामुळे आपल्या लोणच्याला रंग खूप छान येणार आहे, पण तिखट मात्र ते होणार नाही। साधं मीठ घालायचं 1 चमचा आणि आठवणीने काळं मीठ आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालायचं आहे। काळ्या मिठामुळे काय होणार आहे, आपलं लोणचं हे चटपटीत यामध्ये होणार आहे। हे सगळं छान एकजीव हलवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता गूळ हा मुरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपल्या लोणच्याचा रंग पण आता बदलायला सुरुवात झाली आहे। सगळं छान एकजीव आपल्याला हलवून घ्यायचंय। आता यामध्ये जर तुम्हाला बिना उपासाचं लोणचं करायचं असेल तर तुम्ही केपराचा लिंबाच्या लोणच्याचा मसाला यामध्ये घालू शकता 2 ते 3 चमचे, पण मी उपासाचं लोणचं बनवलंय त्यामुळे याच्यामध्ये मी कुठलाही बाहेरचा मसाला घातलेला नाहीये। फक्त जिऱ्याची पूड, मीठ, काळं मीठ आणि गूळ आणि साखर एवढंच वापरले। ते छान आपल्याला उकळी येईस्तोवर शिजवायचे। 1-5 मिनिटं पहिल्या उकळीसाठी लागतात आणि पहिली उकळी आल्यानंतर
पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्याच्यावर एक छान साय आलेली दिसेल। तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनी त्याच्यावर एक छान साय आलेली दिसेल, पिवळ्या रंगाची साय तुम्हाला दिसते। याचा अर्थ आपला पाक हा तयार झालेला आहे। आपल्याला यामध्ये एकतारी पाक करायचा आहे। एकतारी पाक बघण्याची दुसरी पद्धत म्हणजे ताटलीमध्ये एक थेंब टाकायचे आणि साधारण गार झाल्यावर 2 बोटाच्या चिमटीत धरून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक तार त्याची आलेली दिसते, म्हणजे आपला पाक तयार आहे आणि लोणचं झालेलं आहे। आता हे लोणचं गार करायचं आणि स्वच्छ झालेल्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय। वर्षभर छान टिकते। सुरुवातीला थोडं कडसर लागेल, पण एक 2-3 दिवसात त्याचा कडसरपणा हा कमी होईल आणि एकदम टेस्टी चटपटीत असं लोणचं आपलं तयार होईल। चला तर मंडळी, आता लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि ते गार पण झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं लोणचं जे आहे ते खूप छान अगदी जॅम सारखं झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि त्याचा रंग सुद्धा खूप गोड आलेला आहे। आता या लोणच्याची आपण टेस्ट बघणार आहोत। चला आता लोणच्याची आपण टेस्ट बघूया। चमच्याने नाही, लोणच्याची टेस्ट ही बोटाने छान लागते। एकदम मस्त आंबट, गोड, तिखट, जिरं आणि चटकदारपणा काळ्या मिठाचा याला खूप छान आलेला आहे। अतिशय सुंदर आणि भन्नाट लोणचं झालेलं आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं मला कमेंट करून सांगा। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या येणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।